आणि मुलीचा चेहरा हे टप्प्याटप्प्याने संपवत गेले. ही प्रत्येक प्रकारची संवेदनशीलता गोरक्षेच्या नावाखाली कशा पद्धतीने लिंचिंग केलं जात होतं आपल्याला माहिती आहे. मी आमच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो अनिशजी, आणि पहिला लिंचिंगचा व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी असं म्हटलं की माणसामध्ये एक राक्षस इतका कसा जन्माला येतो. आणि माझा संपादक मला म्हटला की तुझं काय म्हणणं आहे. तर म्हटलं मी टेलिव्हिजन चॅनलला काम केलेलं आहे आणि अपघाताची बातमी आम्ही शूट करायला गेलो तरी कॅमेरामनचा हात कापायचा, थरथरायचा, त्याला बघवायचं नाही ते. आणि इथे एक माणूस ठेचून ठेचून मारला जातोय पण कॅमेरा हलत नाही, थरथरत नाही. तो शांतपणे झूम इन करतो. त्या माणसाचा जीवाची भीक मागणं तो रेकॉर्ड करतो, त्याचं रडणं, त्याचा आक्रोश सगळं रेकॉर्ड करतो, शांतपणे झूम आउट होतो. या माणसातला राक्षस जन्माला घालण्याचं काम नरेंद्र मोदींनी गेली 10 वर्ष केलं आहे. आणि हेच पाहण्यासाठी ज्यावेळेला मी गुजरातला गेलो, मी 6 महिने गुजरातमध्ये रफिक कुरेशी नावाने राहिलो. तशीच वेशभूषा करून त्याच पद्धतीने राजस्थानमधून गाई म्हशी विकत घ्यायच्या, गुजरातमध्ये आणून विकायच्या. आणि वाटेमध्ये हे छपरी बजरंग दलवाले खंडणी गोळण्या करण्यासाठी ट्रकमधून ओढतात. मला 9 वेळेला ट्रकमधून ओढलं, मारलं. सगळ्यात पहिल्यांदा पायावर मारतात कारण पळून जाऊ नये. रक्तबंबाळ झाल्यानंतर ज्यावेळेला पैसे दाखवले त्यावेळेला त्यांच्या अध्यक्षाकडे घेऊन गेले आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तो मला म्हणतो डर हमारी इन्वेस्टमेंट है, एक आदमी मार डालते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं, तुम क्या कर रहे थे. तो मतलब धंधा कर रहा था और मैं धंधा बढ़ाना चाहता हूँ, आप आपका जो पैसा लेते हो वो थोड़ा कम करो. गाईच्या ट्रकला 15,000, म्हशीच्या ट्रकला 6,500, पाडे असतील तर 5,000 ही खंडणी गोळा करतात. आणि तो त्याच्या तोंडाने मला सांगतो की रोज 1.5 कोटी रुपये गोळा करतो. एका चेकपोस्टवर, आमिरगडचं चेकपोस्ट, रोज 1.5 कोटी रुपये गोळा करतो. तुम्हाला आणि मला सांगायचं गाय ही आई आहे आणि यांच्यासाठी धंद्याचं मॉडेल आणि त्यांच्या धंद्याच्या मॉडेलमध्ये गुंतवणूक तुमची आणि माझी. भय, तो म्हणतो डर हमारी इन्व्हेस्टमेंट है. हा धंदा यांचा आणि ही या पद्धतीची गोरक्षा. आणि त्याच्या नावाखालती आज भारत जगामधला सर्वात जास्त गोमांस एक्सपोर्ट करणारा देश बनला. तुम्ही मला सांगा, या देशामध्ये गो हत्या आणि गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे की नाही. हा कायदा असून सुद्धा जगामधला नंबर 1 चा देश कसा काय बनला. या पद्धतीने हेच चालवणार. ही जी नावं आपण वाचतो, अल कबीर, अल दुआ, या कंपन्या चालवणारे यांचीच माणसं आहेत. संगीत सोम, मुझफ्फरनगरचा खासदार, हा अल दुआ नावाच्या बीफ एक्सपोर्ट कंपनीचा मालक आहे. सगळी कागदपत्र आहेत माझ्याकडे, डिटेल त्यावेळेला बातमी केली होती. हे यांचं मॉडेल. कारण काय, तुमच्या मनामधली संवेदनशीलता संपवायची. ते त्या मृत्यूमध्ये सुद्धा धर्म बघायला लावायचा, जात बघायला लावायची, लिंग बघायला लावायचं. शेतकरी चिरडून टाकले ना लखीमपूर खिरीला, त्या खासदार, त्या मंत्र्याच्या जीप खाली 5 शेतकरी चिरडून मारून टाकले. आणि त्या मंत्र्याचा राजीनामा मागितला तर काय म्हणतात, पोरांनी काय केलं याच्याशी बापाचा संबंध नाही. अरे म्हटलं मग इराणमध्ये काय होतं, अफगाणिस्तानमध्ये काय होतं, याचं उत्तर भारतातल्या मुसलमानांना का मागता. जर पोरांनी केलेल्या कामाशी बापाचा संबंध नाही तर तिकडच्या माणसांनी काय केलं याच्याशी इथल्या माणसाचा काय संबंध. पण हे संवेदनशीलता संपवतात. आणि आज यांच्यातला महाराक्षस समोर आला. हा प्रज्वल रेवण्णा, काय नाव आहे प्रज्वल. आणि याच्यातलंही अमित शहाच्या भाषेत सांगायचं तर क्रोनॉलॉजी समजून घ्या. या प्रज्वल रेवण्णाचे आता जे व्हिडिओ आलेले आहेत बाहेर, शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचे 2970 व्हिडिओ बाहेर आलेत. आणि त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या मुलीपासून 68 वर्षाच्या त्याच्याच घरात काम करणाऱ्या त्या महिलेपर्यंतचे व्हिडिओ आहेत. त्याच्या पक्षाची खासदार आहे, महिला खासदार, त्याच्याच पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत, त्याच्याच प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकारी आहेत, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत. 2970 व्हिडिओ. इथं एवढ्या माय भगिनी बसलेल्या आहेत. कल्पना करा,
आणि 3 वर्षामधले हे रेकॉर्डिंग जो तोच करत होता, त्याच्याच लॅपटॉपवर तो रेकॉर्ड करून घेत होता. 3 वर्ष म्हणजे 1000 दिवस. 1000 दिवसात हा 3000 व्हिडिओ रेकॉर्ड करतो. हा विकृतांचा महाकळस आहे. आणि याच्याबद्दल ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्याच कर्नाटकाच्या खासदारांनी अमित शहांना पत्र लिहिलं, JP नड्डाला पत्र लिहिलं, नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितलं की हा अत्यंत चारित्र्यशून्य आणि इतके गुन्हे केलेला माणूस आहे, याला उमेदवारी देऊ नका. हे पत्र कधी लिहिलं? 8 डिसेंबर 2023, 6 महिन्यापूर्वी 8 डिसेंबर 2023 ला पत्र लिहिलं. जानेवारी 2024 ला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की पेन ड्राईव्ह आलेला आहे व्हिडिओजचा. नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी काय केलं? त्या पेन ड्राईव्हचा वापर करून जनता दल सेक्युलर पार्टीला, देवेगौडांच्या पक्षाला ब्लॅकमेल केलं. जनता दल सेक्युलरला त्यांच्या जागा सोडायला लावल्या, त्यांचे मतदारसंघ सोडायला लावले. याच्या बदल्यात आणि जनता दल सेक्युलरला हे सगळं करायला लावलं. महिलांवरती झालेल्या अत्याचाराबद्दल कारवाई नाही केली, कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याचा वापर केला राजकारणासाठी. या महाराक्षसांचा बाप बसलेला आहे तो. आज जे बघाशी आपण सगळं बोलतोय, 2024 ची निवडणूक म्हणजे काय? 2024 ची निवडणूक एका चहावाल्याला पुन्हा टपरीवर पाठवण्यासाठी आहे आणि एका रिक्षावाल्याला पुन्हा रिक्षात पाठवण्यासाठी आहे. ही तुमच्या आणि माझ्या, या देशाच्या, आपल्या पोराबाळांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मी पत्रकार होतो, मी असा राजकीय प्रचार सभांमध्ये भाग नव्हतो घेत, पण भाग पडलं हे. कारण न्यायमूर्ती लोयांचा खून ज्या वेळेला झाला आणि जज लोयांच्या खुनाची बातमी मी केली, ती बातमी केल्यानंतर माझ्या मुलीवरती ऍसिड फेकणार, माझ्यावर फायरिंग करणार, माझ्यावर हल्ले करणार. दोष काय त्या पोरीचा? बापानी प्रामाणिकपणाने एक सत्य लोकांसमोर आणलं. आणि का आणलं? कारण या देशातले न्याय व्यवस्था जर का घाबरलेली असेल तर या देशातला गरीब न्याय कोणाकडे मागेल? घाबरलेली न्याय व्यवस्था तुम्हाला न्याय देणार आहे का? आणि तेव्हा ठरवलं की वाटेल ते हो, रक्ताचं पाणी करेन, दिवसाची रात्र करेन, पण यांना पराभूत करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करीन. आणि म्हणून ते YouTube चॅनल पण सुरू केलं तेवढ्यासाठी. कारण त्यावेळेला मला तोच एक उपलब्ध मार्ग होता. मला मुंबईत एक कार्यक्रम होता, तिथं मला विचारलं की तुझं YouTube चॅनल बंद केलं तर काय करशील? म्हटलं झाडावर चढून बोलेन, गच्चीवरून बोलेन, चौकामध्ये स्टूल घेऊन फिरेन आणि त्याच्यावर उभं राहून बोलेन. तुम्ही चॅनल बंद कराल, बोलणं कसं बंद कराल? म्हणजे तुरुंगात टाकतील. म्हटलं तुरुंगात टाकलं तर काय करीन? 3000 कैद्यांची सकाळी सभा घेईन, 3000 कैद्यांची संध्याकाळी सभा घेईन. 15 दिवसामध्ये अख्ख्या जेलचा स्टाफ तुमच्या विरोधात करून टाकेन. अवघड जागीचं दुखणं बनून बसेल. मी काय एकनाथ शिंदे, अजित पवार नाही घाबरून जायला अशा जेलच्या धमक्या दिल्यानी. या नरेंद्र मोदींनी राजकारणामध्ये, लष्करामध्ये अग्निवीर योजना आणली. या टरबुजांनी राजकारणात आणली अग्निवीर योजना. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देवेंद्र फडणवीसचे अग्निवीर आहेत. आणि लष्करातल्या अग्निवीराला एकाला 4 वर्ष मिळतात, यांना दोघांना मिळूनही 4 मिळणार नाही. आणि एकदा संपलं की मग पेन्शन नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅच्युइटी नाही, कॅन्टीन फॅसिलिटी नाही, काही नाही. हे पुन्हा रिक्षा, हे होणारच होणार. आणि हे आपण करणारच. महाराष्ट्र दाखवले की उन्मत्त झालेला बैल महाराष्ट्रातला शेतकरी शेपट्याने रोखाला जात नाही, शिंगाला धरून अडवतो. हे आपण करून दाखवू. किती का उन्मत्तपणा करेना. काय काय झालं? मणिपूर, आज 3 मे आहे. आज मणिपूर मधल्या दंगलीला 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष, 12 महिने एक राज्य जळतंय. सीमेवरचं राज्य 1 वर्षापासून जळतंय. 4 मेला त्या 2 महिलांची नग्न भिंड काढली गेली, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले गेले. आज तागायत त्या 2 महिला न्याय मागतायत. आणि आज पिंपाट पुण्यामध्ये येऊन म्हणतो, भटकती आत्मा
अरे पवार साहेब तर आहेत आमच्या समोर, पवार साहेब आजही लढतायत, पण कोरोनाच्या कोविडच्या काळामध्ये जे 50 लाख लोक मेलेत ना, त्यांचे आत्मे भटकतायत. तू कधी पराभूत होतो हे पाहिला. त्या दिल्लीच्या सीमेवर 750 शेतकरी जे मेले, ते 750 शेतकरी वाट बघतायत, त्यांचे आत्मे वाट बघतायत. तू कधी हारतोस हे बघण्यासाठी. न्यायमूर्ती लोयांचा आत्मा वाट बघतोय की हा तळीपार पुन्हा तुरुंगात कधी जातो आणि आम्ही घालवून दाखवू. या सगळ्या वंदनीयांचे जे आधी पूजा केली, त्यांना हार घातले, त्यांच्या समोर नतमस्तक झालो. यांचं नाव घेण्याचं जर का पात्रता ठेवायची असेल तर यांच्या विरोधामध्ये मला तुम्हाला प्रत्येकाला लढावाच लागेल आणि वाटेल ती किंमत देऊन लढावं लागेल. मी कायम म्हणतो की माझं लहानपण, माझं बालपण, माझं पालन पोषण एका धर्मनिरपेक्ष, एका जातनिरपेक्ष, एका निर्भय वातावरणात झालं. आज मला वाटत असेल की माझ्या मुलीलाही निर्भय वातावरण मिळावं, माझ्या मुलीलाही लोकशाही मिळावी, माझ्या मुलीलाही जातनिरपेक्षता अनुभवता यावी, तर मलाच लढावं लागेल, मलाच लढावं लागेल. 10 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर स्वतःच्या परफॉर्मन्स वरती हा एक वाक्य बोलतोय का सांगा मला. निवडणुकांचा प्रचार काय सुरू केला होता? लोकसभा निवडणुकांचा प्रचार अबकी बार 400 पार असा सुरू केला ना. आता काय बोलतायत? काँग्रेस आली तर असं होईल, काँग्रेस आली तर तसं होईल, काँग्रेस आली तर अमुक होईल, काँग्रेस आली तर सोनं काढून घेईल. म्हणजे काँग्रेस येणार हे तर झालं कळलंय 100%. इंडिया आघाडी येणार हे तर कळलंय. आता फक्त होपाणी दाखवायचा प्रयत्न करतो, याच्या पलीकडे तर काहीच नाहीये. आणि मग याचं सोनं काढून घेईल, त्याचं सोनं काढून घेईल, मोदीची गॅरंटी. अरे मोदीची गॅरंटी जसोला देत नाही मानत. 1968 साली अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेऊन 7 जन्माची गॅरंटी दिली होती. दिवट्या 1 जन्मने पाळली तू. तुझी काय गॅरंटी? तुझ्या गॅरंटीवर आम्ही भरोसा ठेवायचा? झालं ना 10 वर्ष वाटेल तेवढं नुकसान करून घेतलं. कशासाठी हे करणार आम्ही? का तुझ्यावर विश्वास ठेवायचा? आणि ज्यांनी दाखवला परफॉर्मन्स या कोविडच्या आपत्तीच्या काळामध्ये, ज्यांनी बापासारखं जपलं या महाराष्ट्राला, त्या उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे आमचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कसं या बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून यांनी इलेक्ट्रोल बॉन्डचे शेकडो कोटी रुपये घेतले याच भारतीय जनता पक्षाने. तसंच कोविडच्या काळामध्ये ज्या लसीची चाचणी झालेली नाही अशी कोवॅक्सिनची लस यांनी बाजारात विकायची परवानगी दिली आणि त्याच्या बदल्यात त्या कंपनीकडून सुद्धा यांनी इलेक्ट्रोल बॉन्डची लाच घेतली. आपल्याकडे महाराष्ट्रात झाडाला शोषून घेणाऱ्या गोष्टीला आपण बांडगुळ म्हणतो की झाडातला प्राण शोषून घेतं. हे लोकशाहीचा प्राण शोषून घेणारे बांडगुळ आहेत. हा खरोखर विचार करण्याची वेळ आहे आपल्यावर. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये या लसीच्या नंतर लोकांना त्याचे साईड इफेक्ट झाले, अनेकांचा मृत्यू झाला, त्यावेळेला ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले की आम्हाला नुकसान भरपाई द्या. तेव्हा या मुलींच्या सरकारने सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट देऊन सांगितलं की या लसीकरणाशी आमचा संबंध नाही, राज्य सरकारांनी लसीकरण केलं. राज्य सरकारांनी लसीकरण केलं तर माझ्या सर्टिफिकेटवर तुझं थोबाड का बरं? पुरुषांच्या सर्टिफिकेटवर पण हात, बायकांच्या सर्टिफिकेटवर पण हात, तृतीयपंथीयांच्या सर्टिफिकेटवरती पण हात. मी अमेरिकेला गेलो होतो आता 2023ला, ज्यावेळेला नरेंद्र मोदी 22 जूनला व्हाईट हाऊस मध्ये होते, तेव्हा 75 अमेरिकेतल्या काँग्रेसमॅननी मला बोलावलं होतं आणि तो व्हाईट हाऊस मध्ये आतमध्ये होता. त्यावेळेला व्हाईट हाऊसच्या बाहेर मी त्याच्या विरोधात भाषण करतो. आणि ते झाल्यानंतर या मोदी मीडियाचे पत्रकारितेबद्दल बोलले आणि ती तर काय वाईट अवस्था आहे. म्हणजे उद्या जर नरेंद्र मोदीच्या बोटावर मीच सांगलं ना तर दुसऱ्या दिवशी 100 पत्रकार मेलेले सापडतील. बूट चालत बसतात ना आपल्यावर. ही अवस्था झालेली आहे. त्याच्या आजतकची एक पत्रकार माझ्याकडे धावत आली, तुमने देखा क्या मोदी जी ने क्या किया? मतलब क्या किया? उन्हें बाइडेन की बीवी को हीरा दिया, मतलब खुद की बीवी को हीरा भी नहीं दिया.
और बाइडेन की बीबी को हीरा मेरे पैसे से दिया, टैक्स पेयर के पैसे से। आज या प्रत्येक गोष्टीवर अपयश आहे आणि जगाला माहित नाही. हिडेनबर्ग रिपोर्ट आला अदानीबद्दलचा, यांनी पहिल्यांदा खूप दबाव आणला, मॅनेज केलं. काल सुप्रीम कोर्टाने आदेश दिला सेबीला की अदानीच्या प्रकरणामध्ये चौकशी करा. आज सेबीने अदानीच्या 6 कंपन्यांना नोटीस बजावली. आज हे येणार आहे बाहेर सगळं, आणि यांना सगळ्यांना हा बोलतो ना खूप कि मैं मेरा क्या है, फकीर हूँ, झोला उठा के चला जाऊंगा. जाऊ दे होय तुला. हम तलाशी लेंगे झोले में क्या छुपा के लेके जा रहे हो. हम तलाशी लेंगे झोले में क्या छुपा के लेके जा रहे हो, और जब पकड़ेंगे तब तिहाड़ दिखाएंगे, सीधा तिहाड़ जेल दिखाएंगे. आमच्या लोकांना, आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार केले. एक तरी आरोप सिद्ध झाला का? एक तरी आरोप सिद्ध झाला का? दादांत खोटारडे आरोप केले. आम्ही खरे आरोप पुराव्यानिशी करेल. या लोकांच्या गुन्ह्याबद्दल योगायोगाने आम्ही मगाशी बोलत होतो. मी तर आधी ते बातमी केली होती, नंतर पुस्तक लिहिलं, न्यायमूर्ती लोयांचा खुनी कोण, याचं प्रकाशन कार्यक्रम ज्या वेळेला पुण्यात झाला, हे त्यावेळी त्या पुस्तकाचं कवर आहे. हा प्रकाशन कार्यक्रम जेव्हा पुण्यात झाला त्यावेळेला यांच्याच बोली मीडियातले पत्रकार मला म्हणे, लोयांच्या फोटोच्या मागे सावली कोणाची आहे? तो म्हटलं यमाची सावली आहे. तो म्हणजे ती अमित शहाची वाटली. म्हटलं तुला अमित शहा मध्ये यम दिसतो, हा तुझा प्रॉब्लेम आहे, हा तुझा प्रॉब्लेम आहे. पण जे जे आहेत, आणि खूप जण आहेत महाराष्ट्रातले पण आहेत त्या खुनाच्या केसमध्ये इन्व्हॉल्व, हे सगळे जण जाणार, 1001% जाणार. न्यायाधीशाला न्याय हवाय, आणि ती या देशातली जनताच मिळवून देईल कोणत्याही परिस्थितीत. हे अशा पद्धतीने चालणार नाही. अशा पद्धतीने हा देश चालूही द्यायचा नाही. महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल आणि याच्याबद्दल बोलतो, हा सगळा प्रकार करून झाला ना. या देशाने पाहिलं ना, संसदेचं उद्घाटन होत होतं त्यावेळेला या देशाची राष्ट्रपती असलेल्या महिलेला बोलावलं नाही संसदेच्या उद्घाटनाला, संसदेची प्रमुख असून सुद्धा. कारण ती आदिवासी आहे, ती विधवा आहे आणि ती महिला आहे. हा सन्मान. या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली, त्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्या बोलवल्या, पण देशाची राष्ट्रपती नाही बोलवली, कारण ती आदिवासी आहे, ती महिला आहे. त्याच कारणासाठी आपले भिवंडी लोकसभेचे उमेदवार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे आपल्यावर झालेले आहेत. मी विनंती करतो सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे यांना की कुठे आपण व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मग या निवडणुकांचा समोर जात असताना पहिल्यांदा एवढी छाती बनवून सांगणारा आज एकदम उलट्या मार्गावरती आला. आता फक्त धर्म, हिंदू, मुस्लिम, राम याच्यावरती यांचं बोलणं सुरू झालं. या प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला मी नाशिकचा आहे आणि आमच्याकडे ते आहे, ते भोंगे बिंगे वाजवत आले, अक्षदा वाटप बोर्ड लावला होता, अक्षदा वाटप. तुम्ही आपल्या बिल्डिंग मध्ये खाली गेलो आणि अडवलं, म्हणजे आतमध्ये कोणी यायचं नाही. तुम्ही का बरं? तुम्ही हे काय लिहिलंय तुम्ही, हे काय असतं, अक्षता काय असतं? तुम्ही हा तांदूळ. तो म्हटलं अरे याला अक्षता म्हणतात, ज्याला क्षती नाही ती अक्षता. हे अक्षता लिहिलंय, हे जे लिहिलंय ते घेऊन ये म्हटलं, मग आपण बोलू. तुम्ही असं काय करता, आपलं
रामायणामध्ये नाशिकचं केवढं महत्व आहे. म्हटलं मग अनन्यसाधारण महत्व. भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं. आता म्हटलं तू विचारतोय तर मला सांग की अपहरण झालं कसं काय. ती लक्ष्मण रेषा आखून गेला होता. लक्ष्मण कोणी ओलांडून आतमध्ये आलं तर जळून जाईल सांगितलं. मग रावण काय जळला. त्यामुळे सीताच ओलांडून राहिली. म्हटलं का बरं. त्यामुळे त्या रावणाला भिक्षा द्यायला. अरे म्हटलं त्याची लंका सोन्याची, त्याला काय भिक्षा द्यायची. त्यामुळे नाही तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग बघड्या लहानपणी आपण बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो, काहीतरी बोध घ्यायला. रामायणाचा पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशापासून सावध राहा. आणि म्हणून रामाने रावण जाळायला सुरुवात केली आणि प्रजेला सांगितलं की दरवर्षी जाळायचा, म्हणजे लक्षात राहील की सावधपणापासून राहायचं आहे. आणि आज तेच फसवतायत ना म्हटलं, तसेच त्याच वेशामध्ये येऊन. मग ते बिचारे त्यांना काय समजेना आता काय बोलायचं, कारण ते मुळातच लो ऐकून मिळवणार असतात. तर ते गेले. ती प्राण प्रतिष्ठा वगैरे झाली. मग पुन्हा आले पेढे वाटायला. पुन्हा पेढे वाटायला आले तर मी त्यांना म्हटलं की अरे आपलं संविधान परवानगी देत नाही पंतप्रधानाला असं कुठल्या धार्मिक कार्यक्रमात जाण्याची. एक असंवैधानिक काम केले की पेढे काय वाटतात. त्यामुळे नाही तिकडे ते पंतप्रधान नाही हिंदू म्हणून गेले होते. म्हटलं हो खरंच. त्यामुळे हो. म्हटलं मग असं आहे, हिंदू धर्मामध्ये सर्व शुभ कार्य जोडप्याने केले जातात. पती पत्नी अशुभ कार्य एकटा पुरुष करतो. अंत्यविधी असेल, 10वा असेल, 12वा असेल, वर्षश्राद्ध असेल, ते एकटा पुरुष करतो. तिथं बायकोला बसवत नाही. शुभ कार्याला मात्र नवरा बायको एकत्र बसतात. मग म्हटलं आम्ही ते लाईव्ह टेलिकास्ट मध्ये हे पाहिलं, आतमध्ये बसलेलं मोदी आणि भागवत हे जोडपं होतं, कबूल करा. किंवा जे केलं ते अशुभ कार्य होतं हे तरी सांगा. मग पुन्हा त्यांना समजेना की काय आता याच्यावरती आपण बोलणार. या थराला आपण निवडणुका न्यायच्या देशातल्या. याचं मंगळसूत्र काढेल, त्याचं मंगळसूत्र काढेल. अरे स्वतःच्या तुझ्या नावाने जी मंगळसूत्र घातलं तिची परवानगी कधी कधी. 92 वर्षाच्या म्हाताऱ्या आईची परवानगी केली कधी. या देशामध्ये जगातली सर्वात जास्त बेरोजगारांची संख्या निर्माण झाली याची तुला फिकर नाही. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन्सचा भाग असलेली संस्था आहे. त्यांनी अहवाल दिला की देशातले 83% तरुण बेरोजगार आहेत. या 83% 66% तरुण हे पदवीधर आहेत. पण ही एवढी मोठी बेरोजगारी निर्माण झाली ही का झाली याचा विचार केला का कधी. ही झाली याचा कारण माझ्या देशाचं नेतृत्व अशा माणसाच्या हातात आहे जो अभिमानाने सांगतो की आयुष्याची 40 वर्ष मी भीक मागून खाल्ली. अशा माणसाला आपण महाराष्ट्रामध्ये आई खाऊ म्हणतो. आता जो आई खाऊ आहे त्याला कष्ट करणं, मेहनत करणं, मेहनतीने कष्टाने कमवलेल्या पैशाने आई वडिलांचा सांभाळ करणं, पालन पोषण लहान मुलांचं करणं हे माहीतच नाही. ज्याने आई खाऊ पद्धतीने आयुष्य घालवलं सगळं, त्याला रोजगाराचं काय महत्व आहे. आणि म्हणून तो देशामध्ये रोजगार निर्माण करत नाही. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झाली. 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागतंय सरकारला आणि तेही अभिमानाने सांगतो. लाज वाटायला हवी याची. ज्या गोष्टीची शरम वाटायला हवी त्या गोष्टीबद्दल हा उलट बोलतो. या थराला आपल्या देशाचं एकंदरीत व्यवस्था लागणार आहे. पण हे होत आहे कारण ही फॅसिझमची रिक्वायरमेंट आहे. फॅसिझमची गरज आहे की देशातली बहुसंख्य समाज हा आर्थिक दृष्ट्या गुडघ्यावर आला पाहिजे. सरकारकडे सरकारच्या दयेवर जगला पाहिजे. तरच तो हुकुमशहा म्हणेल ते ऐकतो. आणि नोटबंदीमध्ये त्यांनी पहिल्यांदा हा प्रयोग केला. रोज नियम बदलत होते. कधी 2000 बदलून मिळतील, कधी 4000 बदलून मिळतील, कधी 2000 भरा, कधी बोटाला शाई लावा. चुपचाप लोकांनी ऐकून घेतलं. आपली पण चूक आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आज ही अवस्था झाली की हा उन्मत्त झालेली व्यवस्था झालेली आहे. कोणाबद्दल काय बोलायचं, काय भाषा वापरायची, कशाचा पायपोस नाही. अत्यंत गलिच्छ पातळीवर ते अख्खं राजकारण नेऊन ठेवलं. आता तो फडणवीस काय बोलायला लागलाय, काही नाही तर निदान लसीकरणासाठी तरी मोदीजींना मत द्या. म्हणजे काही नाही केलं मान्य. आता लसीकरण तर माझ्या पैशाने केलं बाबा. 800 रुपये भरून एक लस घेत होतो आणि तरी माझ्या सर्टिफिकेटवर तुझंच होवाड. मी अमेरिकेमध्ये गेलो, इमिग्रेशन काउंटरवरती मला अडवलं की तुमचं वॅक्सिनेशन झालंय का. म्हटलं हो झालंय. म्हणजे वॅक्सिनेशन सर्टिफिकेट द्या. मी दाखवलं तर मला म्हणे हे तुमचं नाहीये. म्हटलं माझं नाव आहे त्याच्यावर.
तो म्हणजे फोटो भलत्याच माणसाच्या आहे त्याच्यावरती. तो म्हणजे माझा देशच भलत्याच माणसाच्या हातात आहे. आणि फक्त माझ्या बाबतीत नाही म्हटलं, माझ्या देशातले महिला पुरुष तृतीयपंथी सगळ्यांच्या सर्टिफिकेट वरती आताच फोटो आहे. हा कोण हे तुम्ही ठरवा. आता परवा काय प्रकल्प सुरू केली, 70 वर्षात काय नाही केलं. तर माझ्या मनात आलं की 70 वर्षात तुला पोलिओ होऊ दिला नाही, हे काय कमी केलं. याला पोलिओ होऊ दिला नाही, भागवतला होऊ दिला नाही, फडणवीसला होऊ दिला नाही, हे काय कमी केलं. आज भारतामध्ये दिलेल्या लसीकरणावरती चॅलेंज केलं जात आहे. भारताने एक्सपोर्ट केलेल्या लसीवरती ब्राझीलनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये भारतावर केस केली आहे, जे 75 वर्षात घडलं नाही. भारत सरकारवरती आजपर्यंत कधीही केस झाली नाही, खटला झाला नाही. तो ब्राझीलने दाखल केला आहे. 70 वर्षापासून या देशात पोलिओ लस दिली जाते. कधी कोणी म्हटलं याचे साईड इफेक्ट आहे, डुप्लिकेट आहे, अमुक आहे, तमुक आहे, एफिशियन्सी नाहीये. एवढ्या गॅरंटीने इथं केलं. हे प्रत्येक काम या देशामध्ये झालं. अत्यंत कृतज्ञपणाने आज तू काही का बोले ना, पण आम्हाला समजतं महाराष्ट्राने या कोविडच्या काळामध्ये बघितलंय, महाराष्ट्र कोणी सांभाळला, बापासारखा सांभाळला. आणि त्याचं महाराष्ट्र ऋण सुद्धा फेडतो. तसं महाराष्ट्र उधारी ठेवत नाही, महाराष्ट्र ऋण सुद्धा फेडल्याशिवाय राहत नाही. आम्ही हे ऋण फेडू. हा महाराष्ट्र उद्धवजींचं, शिवसेनेचं, महाविकास आघाडी सरकारचं ऋण फेडेल. आणि जसं मगाशी पहिल्यांदा म्हटलं होतं, या निवडणुकांमध्ये ज्या वेळेला निर्लज्जपणे प्रचार करायला येतील त्यावेळेला काही गोष्टी आपण त्यांना विचारायच्या आहेत. 67 वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1947 ते 2014 67 वर्षात या देशाने घेतलेलं कर्ज होतं 54 लाख कोटी. आज या देशावरचं कर्ज आहे 206 लाख कोटी. 10 वर्षामध्ये 152 लाख कोटीचं कर्ज या जोट्याने काढलंय. 28 लाख कोटी रुपये तुमच्या माझ्याकडून पेट्रोल डिझेलवर टॅक्स म्हणून घेतले. 152 आणि 28 180 झाले. 6 लाख कोटी रुपये यांनी आरबीआय कडून घेतले. 186 लाख कोटी झाले. विमानं विकली, विमानाची कंपनी विकली, एअरपोर्ट विकले, रेल्वे विकली, रेल्वे स्टेशन विकली. 200 लाख कोटी रुपयाचा हिशोब मागायचा आहे आपण. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे येतील मतदानाला गल्ली गल्ली अडवायचं आहे. 200 लाख कोटी रुपयाचा हिशोब ते पहिल्यांदा. ते 15 लाख अकाउंटच्या वगैरे नंतर हे 200 लाख कोटी रुपये खर्च कुठे केले हे तर दाखव. ते 54 लाख कोटी रुपये आधीचे कुठे खर्च झाले आम्हाला माहिती आहे. या देशात धरणं बनली, या देशात रस्ते बनले, या देशात पूल बनले, या देशात कॉलेज बनली, हॉस्पिटल बनले, शाळा बनल्या. काहीच नव्हतं इथं कारण. पण हे 200 लाख कोटी रुपये गेले कुठे हे तर सांग आम्हाला. आणि हे विचारणार की नाही आपण. या प्रत्येक गोष्टीचा, यांनी केलेल्या प्रत्येक पापाचा आपण पाडा वाचायचा आहे. याचा जाब त्यांना विचारायचा आहे. यांनी हे लक्षात ठेवायचं आहे, मोदींनी सुद्धा आणि फडणवीसनी सुद्धा, की तुमच्या पापाचा भरलाय घडा. आता जनता शिकवेल तुम्हाला चांगलाच धडा. याच निवडणुकीमध्ये ते करायचं आहे. पण तरी 2024चा यांचा पराभव हे अंतिम लक्ष्य नाही. आपल्याला 2050 पर्यंत लढावं लागेल. तर या 10 वर्षात देशामध्ये जाती जाती, धर्माधर्मात, समाजामध्ये प्रत्येकामध्ये जे द्वेष पसरवण्याचं यांनी काम केलेलं आहे, हे काढण्यासाठी एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो सुदृढ समाज जर पुन्हा आपल्याला हवा असेल तर आणखी 25 वर्ष याच पद्धतीने काम करत राहावं लागेल. आखरी भूल कमल का फूल. ते काय बोलले मगाशी 34,000 कोटी पैकी 34 वर किती शून्य एवढंच विचारा, मग आपल्याला कळून जाईल किती कामं झाली त्याच्यात. पण हे लक्षात ठेवायचं, आपले हीच घोषणा उद्धवजींनी सांगितलं की अबकी बार तडीपार, अबकी बार तडीपार आणि आखरी फूल कमल का फूल. गावागावात घराघरात ही घोषणा गेली पाहिजे. या निवडणुकांच्या निमित्ताने आपण हे करू.
आपण हा देश वाचवू, ही लोकशाही वाचवू, हे स्वातंत्र्य वाचवू, हे आपल्या मध्ये असलेली ही धर्मनिरपेक्षता, जातनिरपेक्षता, ही प्रत्येक गोष्ट वाचू. माणसाने माणसाकडे सन्मानानेच पाहिलं पाहिजे. एवढी गोष्ट आपण पुन्हा एकदा आपण या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करू. तोच वारसा आणि परंपरा आहे त्या सगळ्या प्रतिमांचा ज्यांना आम्ही हार घातला, तेवढा आपण आज निर्धार करू. माझी एक शेवटची विनंती आहे. मी माझ्या आतापर्यंतच्या महाराष्ट्रात जिथं जिथं सभा झाल्या, मी सगळ्यांना एक विनंती करतो, कारण शेवटी आम्ही सगळेजण इथं अर्धा तास पाऊण तास उभं राहून बोललो, तुम्ही सगळे मस्त बसले. त्यामुळे 1 मिनिट फक्त माझ्यासाठी उभे राहा आणि मी जे म्हणेन तर रिपीट करा. एकच मिनिट. हे काही चुकीचं सांगणार नाही तुम्हाला. आम्ही भारताचे लोक, लोकशाही हा धर्म आणि संविधान हा धर्मग्रंथ मानून अशी शपथ घेतो की संविधान संपवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा या आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण पराभव करू. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.